श्रोतेहो नमस्कार. आज आपण श्री शिवलीलामृत ग्रंथ याचा अध्याय 3 पाहत आहोत. या अध्यायामध्ये सुताने सांगितलेलं आहे की सज्जन हो, इक्ष्वाकू वंशामध्ये मित्रसह नावाचा चक्रवर्ती सम्राट होऊन गेला. तो एकदा शिकारीला गेला असताना त्याच्या हातून एका राक्षसाचा वध झाला. तेव्हा त्याच्या भावाने बंधूच्या वधाचा सूड घेण्याचे ठरवले. आपल्या भावाच्या वधाचा सूड घेण्याचं त्यानं ठरवलं. त्यानंतर त्याने मनुष्यरूप घेतले आणि राजाची भेट घेऊन त्याला आपले कौशल्य दाखवून राजगृहात तो स्वयंपाकी म्हणून कामाला राहिला. पुढे एके दिवशी वसिष्ठ ऋषी राजाकडे आले असताना राजाने त्यांचा सत्कार करून भोजनास थांबवले. तेव्हा सूड घेण्यास ही नामी संधी आहे हे जाणून त्या राक्षसाने काय केलं, नरमांस सर्व पदार्थात मिसळून उत्तम स्वयंपाक करून वसिष्ठांसह सर्वांना वाढला. भोजनास बसल्यानंतर वसिष्ठांना ही गोष्ट समजली. तेव्हा ते संतापले आणि तत्क्षणी त्यांनी राजाला, तू निर्जन स्थानी राहणारा राक्षस होऊन नरमांस खाशील असा शाप दिला. त्यावेळी राजाने चौकशी करण्यासाठी मुख्य आचार्यास बोलवणे धाडले, पण तो पळून गेला होता. तेव्हा राजाही संतापला व त्यांना प्रतिशाप देण्यासाठी त्याने हातात पाणी घेतले. तेव्हा पट्टराणी मदयंतीने त्याला परावृत्त केले. त्यावेळी राजाने आपल्या हातातील पाणी स्वतःच्याच पायावर टाकले. त्यामुळे त्याचे पाय काळे झाले आणि म्हणूनच त्याला कल्माशपाद असे नाव पडले. त्यानंतर खरा प्रकार समजताच शांत झालेल्या वसिष्ठांनी, तू 12 वर्षांनी राक्षस योनीतून मुक्त होशील असा उशाप दिला. ऋषींच्या शापाने राक्षस झालेला कल्माशपाद एके दिवशी भुकेनं कासावीस होऊन वनात संचार करत असताना त्याला एक ब्राह्मण जोडपे दिसले. त्यांना पाहून तो पुढे सरसावला व त्याने त्या ब्राह्मणाला खाऊन टाकले. तेव्हा त्याला शाप देत विप्रपत्नी म्हणाली की, हे दुष्ट राजा, 12 वर्षांनी तू जेव्हा आपल्या घरी जाशील तेव्हा पत्नीशी रममान होताच तू मरण पावशील. त्यानंतर तीही सती गेली. कालांतराने शापमुक्त होऊन तो जेव्हा आपल्या घरी आला तेव्हा त्याने वनात घडलेला सर्व वृत्तांत आपल्या स्त्रियांना सांगितला. तेव्हा त्यांना अपार दुःख झाले. दिवस चालले होते व घडलेल्या ब्रह्महत्येमुळे त्याची बेचैनीही वाढली होती. त्यामुळे त्याने नगर सोडले आणि तो वनांतरी भटकू लागला. एके दिवशी मिथिला नगरीजवळ राजाची आणि गौतम ऋषींची भेट झाली. तेव्हा राजाने त्यांना आपली दुःखद हकीकत सांगून सुटकेचा मार्ग विचारला. तेव्हा गौतमाने त्याला गोकर्ण क्षेत्री जाण्यास सांगितले व क्षेत्राची कथा सांगताना ते म्हणाले की, रावणाने शंकराला तपाने प्रसन्न करून शिवलिंग व देवी पार्वती मिळवली. ती पार्वती नसून कुरूप स्त्री आहे असे त्याला भासवून विष्णूने पार्वतीची त्याच्या हातून सुटका केली व तीच भद्रकाली होय. गणपतीने रावणासमोर गुराखी मुलाचे रूप घेऊन व रावण लघुशंकेस बसला असता त्याचे शिवलिंग सांभाळतो असे सांगून ते घेतले. ते भूमीवर ठेवायचे नव्हते, पण गणपतीने हे फार जड आहे, हात दुखू लागले असे सांगून रावण उठून परत आधीच ते शिवलिंग जमिनीवर ठेवले. तो ते इतके घट्ट बसले की रावण ते उपटून काढू शकला नाही. गुराख्याच्या गायी पण जमिनीत गेल्या तरी एका गायीचा कान रावणाच्या हाती आला. ते शिवलिंग म्हणजे गोकर्ण महाबळेश्वर. गौतमाने नंतर राजाला एक अत्यंत पापिनी स्त्री गोकर्ण क्षेत्री आली व तिला शिवरात्रीस कसे उपोषण घडले, जागरण व पूजन घडले, त्यामुळे ती यमाकडे न जाता शिवलोकी कशी गेली ती कथा सांगितली. गौतमांच्या उपदेशानुसार राजा गोकर्णास गेला व तेथे शिव आराधना करून ब्रह्महत्येच्या पापातून मुक्त होऊन शिवलोकी गेला. श्री गणेशाय नमः.
जय जय शिव मंगलधामा निज जन हृदय आरामा चराचर फलांकित द्रुमा नामा अनामातीत तू इंदिरावर भगिनी मनरंजना षडसा षडास्य जनका शफरीध्वजदहना ब्रह्मानंदा भाललोचना भवभंजना त्रिप्रांतका हे शिव सद्यो जात वाम अघोरा तत्पुरुषा ईशाना ईश्वरा अर्धनारी नटेश्वरा गिरिजारंगा गिरीशा गंगाधरा भोगीभूषणा सर्वव्यापका अंधकमर्दना परमातीता निरंजना गुणत्रय विरहित तू हे फेन धवल जगज्जीवन द्वितीयाध्यायी कृपा करुण अगाध सुरस आख्यान शिवरात्री महिमा वर्णविला यावरी कैसी कथेची रचना वदवी पंचमुकुट पंचानना शौनकादिका मुनिजना सूत सांगे नैमिषारण्यी इक्ष्वाकुवंशी महाराज मित्र सहनामे भुभुज वेदशास्त्र संपन्न सतेज दुसरा बिडोजा पृथ्वीवरी प्रतनावसने करुण घातले उर्वी सपालान प्रताप सूर्य उगवला पूर्ण शत्रु भगने मावळली तो एकदा मृगया व्याज करुण निघाला धुरंदर चमू घेऊन घोरांदर प्रवेशला विपिन तो सावजे चहूकडून उठली व्याघ्र व्रकस रीस वनकेसरी मृग मृगी वनगो वानर वानरी शशक जंबुकांच्या हारी सहारित नपवर चातक मयूर बदक कस्तुरी कुरंग जवादी बिडालक नकुल राजहंस चक्रवाक पक्षी श्वापदे धावती नृपे मारिले जीव बहुवस त्यात एक मारिला राक्षस महाभयानक तामस गत प्राण होऊनी पडियेला त्याचा बंधू परमदारुण तो लक्षिता झाला दुरोण म्हणे कापट्य कल्पून म्हणे सूड घेईन बंधूचा मित्र सह पातला स्वनगरास आसुरे धरिला मानववेश कृष्ण वसन वेष्टीत विशेष दरवी स्कंदी घेऊन या नृपासी भेटला येऊन म्हणे मी सूपशास्त्री परमनिपुण अन्न शाखा सुवास करीन देखो न सुर नर भूलती राये ठेविला पाकसदनी त्यावरी पितृतिथी लक्षुनी गुरु वशिष्ठ घरा लागुनी नृपश्रेष्ठे आणिला भोजना आला अब्जज नंदन तो राक्षसे कापट्य स्मरण शाकांत नरमांस शिजवून ऋषी सानून वाढविले त्रिकालज्ञानी वशिष्ठ मुनी सकळ ऋषी माझे शिरोमणी कापट्य सकळ जाणुने मित्र सह शापिला म्हणे तू वनी होई राक्षस जेते आहार न मिळे निशेष मी ब्राह्मण मदन मांस वाढिले कैसे पापिया राव म्हणे मी नेने सर्वथा बोलावा सूपशास्त्री जाणता तव तो पळाला क्षण लागता गुप्त रूपे वना आपुल्या राव कोपला दारुण मज शापिले काय कारण मीही तुझ शापीन म्हणून उदक करी घेतले तव रायाची पट्टराणी मदयंती नामे पुण्यखाणी रूपे केवळ लावण्य हरिणी चातुर्य उपमे जेवी शारदा मदयंती म्हणे राया दूरदृष्टी पाहे विचारुनिया शिष्ये गुरुसी शापावया अधिकार नाही सर्वथा गुरुसी शाप देता निर्धारी आपण नरक भोगावे कल्पवरी राव म्हणे चतुर सुंदरी बोललीस साचते म्हणे हे उदक खाली टाकू जरी तरी पीक न पिके दग्ध होय धरित्री मग आपुल्या प्रपदावरी जल टाके मित्रसह तो जाणू पर्यंत चरण दग्ध झाले कृष्णवर्ण
कुष्ठ भरला मग तेथून कलमाशपाद नाम त्याचे. वशिष्ठे जाणोने वृत्तांत रायासी उशाप देत. म्हणे 12 वर्षे होशील मुक्त एसी स्वस्थाना आपुल्या. गुरु पावला अंतर्धान मग कलमाशपाद राक्षस होऊन क्षुधाक्रांत निशिदिन वणी भक्षी जीव सर्व. परम भयानक असुर विशाळ देह कपाळी शेंदूर विक्राळ वदन बाहेर शुभ्र दंत दाढा वाळलिया. जीव भक्षिले आसमास वणी हिंडता तो राक्षस. एक ब्राह्मण कुमर डोळस 12 वर्षी देखिला. सवे त्याची ललनाची मणी दोघे क्रीडते कौतुके वणी. तव तो ब्राह्मण पुत्र राक्षसे धरुणी भक्षावया सिद्ध झाला. तव त्याची वधू काकुळते येत. अरे तू मित्रसह राजा पुण्यवंत गो ब्राह्मण प्रतिपाळक सत्य माझा कांत मारू नको. गडबडा लोळे सुंदरी करुणाभाके पदर पसरी. सवेची जावणी चरण धरी सोडी झडकरी पती माझा. पतीस भक्षू नको राजेंद्रा महत पाप घेऊ नको एकसरा. स्वर्ग मार्ग तरी चतुरा कैसा पावसी अंतकाळी. ऐसी करुणा भाकिता कामिनी निर्दये भक्षिला ते चिक्षणी. अस्थिपंजर टाकुनी तिये पुढे धिजला. तव ती दुःखे करुणी आक्रोशे कपाळ पिटी धरणी. मृत्तिका घेऊन घाली वदनी कोण वनी सावरी तिथे. मग तिने शाप दिला राजा ते जो अलोट विधी हरिहराते. म्हणे मदयंती संग सुरते प्राण जाईल ते चिक्षणी. कोणे एके स्त्रीचा संग सोहळा तुझ न घडो रे चांडाळा. ऐसा शाप वदोनी ते वेळा केल्या गोळा अस्थिपतीच्या. तत्काळ प्रवेशली अग्निम इकडे 12 वर्षे शापमुक्त होऊनी. राव स्वनगराय वनी वर्तमान सांगे स्त्रियेसी. एरी कपाळ पिटी आक्रोशे करुण म्हणे झाले वंशखंडन. पतीस बोले ब्रह्मचर्य धरुण प्राण आपुला रक्षिका. अनिवार अत्यंत मन न करी कोणे स्त्रियेसी संभाषण. खदिरांगाराचे सेज आजपासून झाली तुझ लागी जानपा. परमा तळमळी राजेंद्र जैसा सापळा कोंडीला व्याघ्र. की महाभुजंगाचे दंत समग्र पाडोनी गारुडी दीन करी. की नासिके वेसन घालून महावृषभ करीते दीन. की वनी निरंकुश वारण धरुण क्षीण करती मग. तैसा कलमाशपाद भूप होवनी राहिला दिनरूप. पुढे प्रकाशावया कुळदीप आपण धर्मशास्त्र पाहतसे. तेथीचे पाहुणे प्रमाण वसिष्ठे मदयंतीस भोग देऊन. अमोघ वीर्य पडता पूर्ण दिव्य पुत्र जाहला. तेने पुढे वंश चालिला असो तो राव मृगयेस निघाला. यथारण्य तथा ग्रह वाटे नृपाला भोग त्यजिले सर्वही. मनात मनोज विकार उठत विवेकांकुशे काम इभ आवरित. म्हणे स्त्रीस वैधव्य मजन मृत्य ते कर्म सहसा न करावे. आपुले कर्मगती गहन प्राक्तन विचित्र दारुण. देवावरी काय बोल ठेवून भोगिल्या वेन न सुटेची. ऐसा राव उदासयुक्त वणी हिंडता मागे पाहत. तो पेशाच भयानक अत्यंत राया पाटी उभे सदा. दाम्पत्ये पूर्वी मारिले ती ब्रह्महत्या पाठीसी लागली. राजा तीर्थे हिंडता सकळी परी कदा काळी न सोडी स्वप्नी जागृतीत. महाविक्राळ दात कर्कराखात राये व्रते केली बहुत दान देत बहुसाल. ऐसा हिंडता राव भागला मिथुला नगरा समीपाला. वनश्री देखता आनंदाला परी ब्रह्महत्या पाठीसी उभी. वृक्ष लागले बहुत आम्रवृक्ष फळभारे डोलत. पोफळी रातांजन विराजित केळी नारळी खर्जुरिया.
चंपक जाये द्वे मालती मोगरे पुन्नागराज शेवंती मलयागर कृष्णागर जाती जपा करवीर कोविदार वडपिंपळ औदुंबर पारिजातक बकुल देवदार कपित्त बिल्व अंजीर अर्जुन पिचुमंद कदंबते ऐसिया वना माझे नृपते एक क्षण एक पावला श्रांती परीते पाठीसी पापमती ब्रह्महत्या उभी असे तो उगवला भाग्यवा सरमणे की निधान जोडे रंका लागुने की क्षुधी तापडे उचंबळोनी क्षीराब्दी जैसा पातला की मरतियाच्या मुखात अकस्मात घातले अमृत की चिंताग्रस्तासी प्राप्त चिंतामणी झाला तैसा तापसिया माझे मुकुटमणी शिष्या मादे सभे घेऊनी महाराज तपस्वी गौतम मुनी तये स्थानी पाहतला राये घातले लोटांगण दाटला अष्टभावे करुण उभा ठाकला कर जोडून करिस्तवन प्रीतीने सहज होता संत दर्शन पापे सहारती संपूर्ण तो विलोकेसी जरी कृपा करुण तरी रंक सहस्र नयन होय यावरी तो महाराज गौतम कलमाशपादा पुसे कुशलक्षेम राज्य राष्ट्रज प्रजा अमात्य परम सुखे करुण नांदते की ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र स्वधर्म आचरते के समग्र पशु सेवक पुत्र कलत्र समस्त सुखरूप आहेत की राम म्हणे आपुले कृपे करुण समस्त आहेत क्षेम कल्याण परंतु आलासे वाटते दुर्ण आनंद घन दिसतोसी तुझ्या दर्शने मज वाटे सत्वर ब्रह्महत्या दूर होईल समग्र मग पूर्वकर्म आपुले दुस्तर ऋषी प्रति निवेदिले गौतम म्हणे परम पवित्र भू कैलास गोकर्ण क्षेत्र तेथून मी आलो अपार महिमा तेथेचा न वर्णवे ओंकार रूपे कैलासनाथ भवानी सहित तेथे नांदत सुर असुर किन्नर सेवित अर्ध मात्रा पीठजे त्या गोकर्णीचे शिवदर्शन ब्रह्मादिका दुर्लभ जान तेथे इंदिरे सहित जनार्दन तपगहन आचरत कोटी सूर्यांची प्रभा मृडाणी सहित शिव उभा कैवल्य गर्भीचा पूर्ण गाभा तेथीची शोभा न वर्णवे इंद्र सनकादिक ब्रह्मपुत्र तेथेची वसती अहोरात्र जेथीचे पाषाण तरुवर समग्र निर्जर अवतरले सत्यवती हृदयरत्न जेते करी अनुष्ठान वसिष्ठ भृगु जामदग्नीय गोकर्ण क्षेत्री सदा वसती पाहावया मृडानी नायक मंडप घसनी होतसे देक नारद तुंबरू गायक जेते गाते शिवलीला गोकर्णा भोवते समग्र उभे अखंड देवांचे भार मुखे गर्जते शिव हर हर आनंद थोर होतसे ऋषी करीते वेदघोष अष्टनायिकांचे नृत्य विशेष किन्नर गंधर्व गायक सुरस तोषविती महेशाते ते अति उत्तम स्थान तेजोमय प्रकाश गहन नाना वृक्ष लागले सधन कैलास भुवन प्रत्यक्ष शुभ्र सिंहासन लखलकित चारी द्वारे मणिमय खचित ऐरावतारूढ अमरनाथ पूर्वद्वारी तिष्ठतसे दक्षिणेशी रक्षी सूर्यनंदन पश्चिमेशी वारुणी रमण उत्तरेशी वैश्रवण प्राणमित्र शिवाचा कर्पूर गौर भवानी सहित घवघवीत तेजे विराजित भूकैलास साक्षात माहेर संत साधकांचे त्या मूर्तीचे करावे ध्यान त्या भोवते महासिद्धीचे पूजन त्या भोवते कात्यायनी आवरण अष्टभैरव पूजजे द्वादश मित्र एकादश रुद्र तेथेचे वसते अहोरात्र अष्टवसु दिक्पाळ समग्र जोडोनी कर उभे तेथे अष्टसिद्धी नवनिधी कर जोडोनी अखंड आराधिते पिनाकपाणी रायासी म्हणे गौतम मुनी मीही वसतो सदा तेथे
वरकड क्षेत्री लक्ष वरुषे दान, तप आचरला निर्वाण, गोकर्णी एक दिन, होय प्रसन्न सदाशिव. अमावास्या संक्रांती सोमवार, प्रदोष पर्वकाळ शिववासर, समुद्र स्नान करिता समग्र, फळ होय सकळ तीर्थांचे. रावण कुंभकर्ण विभीषण, याही पूर्वी केले तेथे अनुष्ठान, ते निर्वाण लिंग दशानने दान, कैलासाहुनी आणले. गणेशे स्थापिले ते लिंग, ऋषी म्हणते सुता ते कथा सांग, ऐकावया लीला सुरंग, श्रवण वाट पाहती. यावरी सूत वक्ता निपुण, रावण मातेसी कैकसी अभिधान, ती नित्यलिंग पूजनावे न दान, उदक प्राशन न करीच. पंचधान्यांचे पिष्ट करून, लिंग करी कामना धरून, व्हावे रावणाचे कल्याण, जय संपूर्ण प्राप्त व्हावा. शक्रे तिचे लिंग नेऊन, समुद्री टाकिले द्वेषे करून, त्या लागी रात्रंदिन, रावण माता अन्न न घे. रावण म्हणे माते लागून, मी मुख्य आत्मलिंग आणि तो जाणून, कैलासाप्रती द्विपंचवदन, जाता झाला साक्षेपे. तप आचरला दारुण, जो चतुष्षष्ठी कला प्रवीण, जेने वेदांची खंडे करून, सारासार निवडिले. चतुर्दश विद्या पारंगत, शिवासी आवडे अत्यंत, दशमुखे गायन अद्भुत, केले त्याने स्वामी पुढे. आपुले शिरछेदुने स्वहस्ते, शिरांच्या तंती करुणे स्वरयुक्त, दशमुख गात प्रेम भरित, उमानाथ संतोषे जेने. राग उपराग भार्यांसहित, मूर्छना शरीर कंपित, सप्तस्वर ताल संगीत, शास्त्र प्रमाण गातसे. गद्य पद्य रचना नाना कळा, गीत प्रबंध अखंड नाममाळा, गाता प्रीतीने शिवलीला, शंभू तोषला अद्भुत. म्हणे प्रसन्न झालो दशमुखा, इच्छित माग तुझ प्रिय जे का. दशक द्वय नयन म्हणे कामांतका, आत्मलिंग मज देई. या त्रिभुवनात जे सुंदर, ऐसी ललना दे सुकुमार, ऐकोनी संतोषला कर्पूर गौर, भोळा उदार चक्रवर्ती. कोटी चंद्र सूर्याचे प्रभा पूर्ण, ऐसे लिंग काढिले हृदयातून, की ब्रह्मानंद रसमुरोन, दिव्यलिंग ओतिले. सहस्र बाल सूर्यन पवती सरी, ऐसी प्रभा पडली दश दिशांतरी, दिदले रावणाचे करी, जे अतर्क्य ब्राह्मादिका. जे मुनिजनांचे ध्येय ध्यान, जे सनकादिकांचे देवतार्चन, वेदशास्त्र पुराण दिव्यलिंग वर्णिती. जे त्रिगुणातीत परब्रह्म, जे अजित नाम, सच्चिदानंद निर्माण धाम, योगी आराम पावती जेथे. आनंद ब्रह्मांडे विचित्रे, जेने रचली इच्छा मात्रे, ज्या कारणे भांडती वेदशास्त्रे, ते दिव्यलिंग पुरातन. ते लिंग रावणे हाती घेऊन, म्हणे हे त्रिलोचन, त्रिदोष शमन, लावण्य सागरींचे निधान, त्रिभुवन सुंदर ललनादे. जे अपर्णेचे अपर प्रतिमा, ऐसी देई मज सर्वोत्तमा, सचिदानंद पूर्ण ब्रह्मा, नामा अनामातीत तू. शिव म्हणे इचे प्रतिमा विशेष, निर्मून शके विधीश, भोळा चक्रवर्ती महेश, म्हणे हे चिने अपर्णातू. रावणे अवश्य म्हणणे, स्कंदी घेतले स्कंद जननी, दिव्यलिंग हाती घेऊनी, लंकानाथ चालिला. दक्षिणपंथे जाता सत्वर, गजबजले सकळ सुरवर, गजानन स्कंद वीरभद्र, नंदिकेश्वर तळमळती. म्हणती हे सदाशिव त्रिनयन, हे कैसे तुझे उदारपण, भवाने बैसलासी देऊन, पंचवदन हासतसे. म्हणे तिचा कैवारी वैकुंठनाथ, तो धावेला आता स्नेहभरित, इकडे भवानी स्तवन करीत, हे पद्मजतात धाव वेगी. वारी जनयना इंदिरावरा, निगमागमा वंद्या स्वास्य वक्त्रा, हे नील पयोधर गात्रा, धाव वेगी सोडवी मज.
हे मधुकैठव नरकमूर भंजना, हे दशावतार धरापीतवसना, हे मदनांत कमान सरंजना, हे जनार्दना जगद्गुरु, हे कोटी मनोजतात श्रीधर, असुरमर्दन परमोदार, ऐसे स्तवन ऐकता सर्वेश्वर, विप्ररूपे आडवाला, म्हणे धन्य धन्य द्वी पंचवदना, कोठे मिळवले ऐसी ललना, दशमुख म्हणे हे अपर्णा, सदाशिवे दिदली, विप्र म्हणे खाली उतरून, न्याहाळुनी पाहे इचे वदन, रावण पाहे तव ते कुलक्षण, अत्यंत कुरूप देखिली, भुवयास आठे अमंगळपूर्ण, वृद्ध गाल बैसले दंतहीन, गदगदा विप्रहासे देखून, टाकोनी रावण चालिला, मग रमाधवे ते स्थळी, स्थापिली माता भद्रकाळी, इकडे असुर शिवाजवळी, म्हणे स्त्री अमंगळ कैसी दिदली, शिव म्हणे सत्यवचन, ते तुझ नाटोपे कवटाळीन, अनंत ब्रह्मांडे दावण, सवेची लपवेल तत्वता, मग श्रीधरे आंगीची मळी काढून, स्वहस्ते निर्मिले रूपसंपन्न, मयासुराचे उदरी जाण, उत्पन्न झाली तेची पै, तिच्या स्वरूपाची प्रती नाही नाही त्रिजगती, अंगीच्या श्वासे धावती, काद्रवेय चक्रे प्रीतीने, तिचे नाम मंदोदरी, तिची महे प्रतिमा नाही उर्वीवरी, विंशती नेत्राचे चितवरी, पट्टमहेशी पतिव्रता, मयासुर करील कन्यादान, वरी एक शक्ती देईल अंदन, सप्तकोटी मंत्रांचे गहन, सामर्थ्यासे जे माझी, ते निर्माण सांगा तीन शक्ती, तुझ प्राप्त होईल लंकापती, महाशत्रुवरी निर्वाणी ती, प्रेरावी त्वा सत्यपै, ऐसे ऐकताची रावण, परतला लिंग घेऊन, पूर्वस्थळासी आला जाण, तो गजानन गाई राखी, गजाननाचे स्तवन देव करीते कर जोडून, म्हणते दिव्यलिंग सोडवून, स्थापे अक्षयी गणपती, ऐसा देवी प्रार्थिला एकदंत, तव रावणासे मूत्र लागले भूत, पुढे पाऊल न घालवत, चरफडीत मूत्र भरे, भूमीवरी लिंग न ठेवावे, ऐसे पूर्वी सांगितले उमाधवे, हाती घेऊन लघुशंकेस बैसावे, हे कर्म अनुचित, तव तो सिद्धी बुद्धीचा दाता, विप्रवेशे गाई राखिता, त्यासी लंकानाथ म्हणे तत्वता, लिंग हाती धरी हे, विप्र म्हणे लंकापती, माझ्या गाई रानोराणी पळती, तुझ्या मूत्रशंकेस वेळ किती, लागेल हे न कळे मज, रावण म्हणे न लागता क्षण, येतो मूत्र शंका करून, विप्र म्हणे 3 वेळा बाहीन, न ऐसी तरी लिंग टाकीन भूमीवरी, अवश्य म्हणे लंकापती, लिंग देत विप्राच्या हाती, दूर जाऊन एकांत क्षिती, लघु शंकेस बैसला, आघाद गजमुखांचे चरित्र, जो साक्षात अवतरला इंदिरावर, शिव उपासना कराव्या पवित्र, झाला पुत्र शंभूचा, असो रावणासे मूत्राचे पूर, लोटले न सावरते अनिवार, एक घटिका लोटता भवक्त्र, हाक फोडी गर्जोनी, माझ्या गायी गेल्या दुरी, हे आपुले लिंग घे करी, रावण न बोलेची निर्धारी, हस्तसंकेते थांब म्हणे, दुसरी घटिका झाली पूर्ण, हाक फोडी गजानन, एवं घटिका झाल्या 3, कदापि रावण न उठेची, जैसे पाखंडियाचे कुमत, न सरेची वारिता पंडित, तैसे रावणाचे मूत्र, न सरे सत्य, पुन्हा एकदंत हाक फोडी, राक्षसा पुले लिंग सांभाळी, म्हणून ठेविले भूमंडळी, अक्षय स्थापिले कदा काळी, ब्रह्मादिका उपटेना, पृथ्वी सहित अभंग, एकची झाले दिव्यलिंग, रावण धावे सवेग, अशोच अपवित्र क्रोध भरे, लिंग उपडिता डळमळी कुंभिनी, महाबळे दशमुख पाहे उपटोनी, परी न उपटे तया लागुनी, अखंड भंग झाले, गुप्त झाला गजानन, गायी पृथ्वीत जाती लपवून, रावणे एक गायीचा कर्ण, धावोनिया धरिला, तोही न उपडे तया लागून, मग तेथेच केलं लिंग पूजन, गोकर्ण महाबळेश्वर तेथून नामदान पडिले, रावण माता तेथे येऊन,
ते नित्य करी शिवपूजन आदिलिंग हे जाणून करीती अर्चन सुर ऋषी रावण कुंभकर्ण विभीषण तेथेच करीती अनुष्ठान त्याच्या बळे करून देव जिंकेले रावणे मयासुर मंदोदरी आणि शक्ती देता झाला रावणाप्रती लक्षपुत्र ना तो गणती 1.25 जयाचे इंद्रजितायसे पुत्र अष्टादशाक्षिणी हे सेनाभार जेतींच्या अनुष्ठाने अपार रावण पावला संपत्ती गौतम म्हणे राजोत्तमा ऐसा गोकर्णीचा थोर महिमा वर्णू न शके मधवा ब्रह्मणा येणे आम्हा तेथुनी झाले मिथुलेश्वराच्या यागा कारणे आम्ही येतास्तात वर्णे अद्भुत एक वर्तले तुझ कारणे कथा तेची सांगतो एक वृक्ष नगरोध विशाळ त्या खाली आम्ही बैसलो सकळ तो एक चांडाळी न मंगळ अति पवित्र देखिली सर्व रोग वेष्टीत पूर्ण जन्मांध गलित कुष्ठ भरले जाण किडे पडले सर्वांगी व्रण दुर्गंधी उठली चहूकडे रक्तपिते भरून हस्तपाद बोटे गेली झडून परम कुशीत कुलक्षण कैचे अन्न उदकते येते दंतहीन कर्णहीन गर्भीच तियेचे गेले लोचन कर्णनासिका झडून किडे पडले बुजबुचित अंगीचे चर्म गेले झडून वस्त्र पडिले गळून धुळीत लोळे चांडाळीन पाप पूर्वीचे भोगित तिचा मरणकाळ जवळी आला जाण वरते पाहिले आम्ही विलोकिन तो शिवे धाडिले दिव्य विमान ते लागिन्यावया दशभुज पंचवदन शिवदूत बैसले 4 जण कोटी सूर्य तेज विराजमान प्रभा शशी समान एकाची कोगणी अग्नि तेजे विराजत भालचंद्र शोभिवंत दिव्य विमान लखलकित वादे वाजते चतुर्विध अष्टनायिका नृत्य करीती किन्नर गंधर्व शिवलीला गाते गौतम म्हणे ऐके नृपती मग तया प्रती पुसिले हे दिव्य विमान घेऊन कोणाचे करू जातो उद्धरण ते म्हणती दया चांडाळी लागून शिवे आणू पाठविले निजपदा मग म्या तयासी पुसिले इने पूर्वी काय तप केले मग ते शिवदूत बोलले पूर्वजन्मीचा वृत्तांत पूर्वी केकय नामा ब्राह्मण त्याची कन्या सुमित्रा जाण आपुल्या सौंदर्य गर्भे करून कोणासही मानना ही बाळपणी विधवा झाली तारुण्यामध्ये स्वधर्म विसरली जार कर्म करू लागली बापे शिकविल्या नायके तो हे जाहले गरोदर लोकनिंदा करते समग्र मग बापे केश धरुणी सत्वर बाहेर घातले येसी मग हे हिंडता देशांतर कोणी एक सभाग्य शूद्र त्याने इथे स्त्री करुणी सत्वर समग्र द्रव्य ओपिले तेथे अपत्ये झाली बहुत ही अत्यंत मध्यमांसी रत पुष्ट झाली बहुत गुरुनीत लोचन उघडीना शूद्र घेऊन दासी दास गेला क्षेत्री कृषी कर्मास हे क्षुधी ताटोनी मांसास शस्त्र घेऊन चालले मध्ये माजले नुगडे लोचन हा बस्तची आहे म्हणून गोवत्साचे कंठी जाण पापे निसुरी घालीत असे ते अट्टाहासे उरळत गायी हुंबरोणी अनर्थ करीत इने कंठछेदोनी ग्रहात वस नेले त्वरेने डोळे उघडण्यापाहे पापेने मग गोवत्स ओळखले तेच क्षणी तेव्हा तिने शिव शिव उच्चारणे म्हणे करणी न कळता केली मग अर्धवत्स मांस भक्षुन उरले टाकी बाहेर नेऊन लोकात उठविले पूर्ण गोवत्स मारिले व्याघ्राने त्यावरी हे काळे मृत्यू पावत तो येऊन या यमदूत येस नेले मारित बहुत जाचिती निर्दयपणे कुंभिपाके घालिती असे पत्रपणे हिंडवती तप्त भूमीवरी लोळविती स्तंभ कवटाळविती तप्त जय का चित्रगुप्तासी पुसे सूर्यनंदन इचे काही आहे की नाही पुण्य ते म्हणते शिवनामोच्चारण गोवत्स वध इने केला मग यमे दिले लोटून चांडाळ योनित पावले जनन गर्भांध कुशळ कुलक्षण विष्टामुत्रे भरली सदा श्वानांचे उच्चिष्टे भक्षी जाण तव माय बापे गेले मरण
मग हे हाती काठी घेऊन गावोगावे हिंडतसे. तो शिवरात्र पर्वकाळ लक्षून गोकर्ण क्षेत्राप्रती संपूर्ण यात्रा चालली घोष गहन नानाविध वाद्यांच्या होतसे. शिवनामाचा घोष अपार शिवभक्त करीती वारंवार. त्यांच्या संगेही दुराचार चांडाळीही चालली. गोकर्ण क्षेत्रा गेली चांडाळी पडली भद्रकाळीच्या देवळाजवळी. म्हणे मज अन्न द्यावे वेळी बहुत पापिनी मी आहे. हाका फोडीत हात पसरवून तो प्रदक्षिणा करते भक्तजन. एके बिल्वपत्र नेऊन तिचे हाती घातले. ते त्रिदल चाचपवून पाहत मुखी घालावयाची नाही वस्तू. म्हणून रागे भिरकावित ते पडत शिवलिंगावरी. शिवरात्रीस उपोषण बिल्वदळे घडले शिवपूजन. शिवभक्तांसवे जागरण घडले संपूर्ण चांडाळीस. शिवनामे गरजते जन हेही करीत तसेचे स्मरण. तीही वडाखाली येऊन पडली आहे चांडाळी. ऐसा तिचा पूर्ववृत्तांत शिवगणे सांगितला समस्त. मग ती दिव्य देह पावणे बैसत शिवविमानी ते धवा. आपुले पूर्वकर्म आठवण करू लागले शिवस्मरण. मग शिवगणे नेऊन शिवपदी स्थापिली. गौतमाने ऐकराया सादर तू गोकर्णाप्रती जाई सत्वर. शिवरात्रीस पार्वती परमेश्वर त्रिदळे करुणी अर्चिका. ऐसे बोलणे गौतमुनी गेला जनकाच्या यागा लागुनी. कलमाश पादतेच क्षणी गोकर्ण क्षेत्री पातला. शिवरात्रीस दिव्यलिंग मित्र सहराये पुजले सांग. अंतरीस प्रेम अनुराग उमारंग संतोषला. ब्रह्महत्येचे पातक विशेष जावनी राव झाला निर्दोष. तो कैलासाहुनी आदी पुरुष पाठवीत दिव्य विमान. विमाने बैसले शिवगण परमतेजस्वी दैदिप्यमान. अनंत विजांचे रस पिळून मूर्ती ओतिल्या वाटते. अनंत वाद्ये गरजते एक वेळा तेने रंगसुरंग दाटला. दिव्य सुमनांच्या माळा वर्षती वरुण वृंदारक. मित्रसह दिव्य देह पावन झाला दशभुज पंचानन. इंद्रचंद्रा दीपदे ओलांडून नेला मिरवत शिवपदा. स्वरूपता मुक्ती पावन शिवरूपी मिळाला आनंद घन. धन्य शिवरात्री व्रत पावन धन्य गोकर्ण शिवमंदिर. गौतम ऋषी परमधन्य तेने इतिहास सांगितला पावन. धन्य श्रोते तुम्ही सज्जन श्रवणी सादर बैसला. मानस सरोवर वेष्टित मराळ जैसे विराजित. की निधाना भवते समस्त साधक जैसे बैसती. तरी पंडित तुम्ही चतुर तुमचे अवधान दिव्यालंकार. देवणी गौरवा श्रीधर ब्रह्मानंदे करुणिया. श्रीमद भीमा तटविलासा ब्रह्मानंदा आदिपुरुषा. श्रीधर वरदा कैलास विलासा कथारसवद्वी पुढे. शिवलीलामृत ग्रंथ प्रचंड स्कंद पुराण ब्रह्मोत्तर खंड. परिसोत सज्जन खंड तृतीयाध्याय गोडहा. श्रीरस्तु श्री सांब शिवा सदाशिवार्पणमस्तु. सांब सदाशिवार्पणमस्तु. सांब सदाशिवार्पणमस्तु. शुभं भवतु शुभं भवतु शुभं भवतु. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय.